दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं, कारण देशातील सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. लोकसभेच्या 80 जागा या राज्यामध्ये आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत हे नेते यूपीतून विजयी होत देशाचे पंतप्रधान बनलेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वातील इंडिया आघाडीनं उत्तर प्रदेशात पूर्ण ताकद पणाला लावली आहे. असं असताना उत्तर प्रदेश भाजपसाठी किती सोपा, किती अवघड जाईल या व्हिडिओतून पाहू. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. उत्तर प्रदेशात 25हून अधिक जागा अशा आहेत ज्यावर देशाची सत्ता अवलंबून आहे. या जागांवर काही उलटफेर झाला तर 2024च्या निवडणुकीतील भाजपाचं राजकीय गणित बिघडू शकतं. उत्तर प्रदेशातील 80 पैकी 31 जागा अशा आहेत जिथं 2019च्या निवडणुकीत विजय आणि पराभव यांच्यातील अंतर 1 लाख अथवा त्याहून कमी मतांचं आहे. या जागा इकडे तिकडे गेल्या तर गणित बिघडेल, कारण लोकसभा निवडणुकीत 1 लाखाहून कमी मताधिक्य जास्त नसते. यूपीत सध्या इंडिया विरुद्ध एनडीए आणि मायावती यांची बसपा अशी तिरंगी लढत दिसतीये. 2019च्या यूपीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 64 जागा जिंकल्या होत्या, तर सपा 5, बसपा 10 आणि काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला होता. मागील निवडणुकीचं विश्लेषण पाहिलं तर 31 जागांवरील अंतर 1 लाख आणि त्याहून कमी होतं. या 31 जागांपैकी 22 जागांवर भाजपचा कब्जा आहे, तर 6 जागा बसपा, 2 सपा आणि 1 जागा अपना दलनं जिंकली होती. जर या जागांवरील मतदारांनी बदलाची भूमिका निभावली तर भाजपसाठी सर्वात जास्त अडचण निर्माण होऊ शकते आणि मायावती यांच्यासाठीही टेन्शनच ठरू शकतं. मागील लोकसभा निवडणुकीत कमी मताधिक्य असलेल्या 4 जागा अशा आहेत जिथे 10,000हून कमी अंतर पहिल्या 2 उमेदवारांमध्ये आहे, ज्यातील 2 जागांवर 5,000पेक्षा कमी मताधिक्य आहे. याशिवाय 5 जागा ज्यावर मताधिक्य 10 ते 20,000मध्ये आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. लोकसभेच्या 7 जागा अशा आहेत ज्यात मताधिक्य 20 ते 50,000पर्यंत आहे. यासह 15 जागांवर मताधिक्य 50,000 ते 1 लाखांपर्यंत आहे. 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार असलेल्या भाजपला 80 पैकी 71 जागा मिळाल्या होत्या, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत सपा बसपा आघाडी असूनही भाजपला 62 जागांवर विजय मिळाला होता. दोन्ही निवडणुकीत भाजपानं त्यांच्या मित्रपक्षाला 2-2 जागा दिल्या होत्या. मागील 2 निवडणुकीत विरोधी पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकला नाही, पण यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष रिंगणामध्ये उतरलाय. अखिलेश यादव यांनी मुस्लिम यादव समीकरण पुढे आणलंय. इतकंच नाही तर या निवडणुकीमध्ये गैर यादव ओबीसींवर सपा काँग्रेसची नजर आहे, ज्यातून भाजपाच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पडली जाईल असा डाव आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला किती जागा मिळतात त्यावर त्यांच्या अबकी बार 400 पारचं भवितव्य अवलंबून आहे. 20 मे रोजी लोकसभेचा जो 5वा टप्पा पार पडला त्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लढती भाजपसाठी आव्हानात्मक होत्या. निवडणूक आखाड्यात उतरलेल्या इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने भाजपला 5व्या टप्प्यातील 14 पैकी 10 जागांवर आव्हान दिलं. 5व्या टप्प्यातील 3 लढती या लक्षवेधी होत्या. रायबरेलीचा क्रमांक यामध्ये पहिला आहे. इथं काँग्रेसचे खासदार आणि स्टार प्रचारक राहुल गांधी हे भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्या विरोधामध्ये रिंगणात होते. दुसरी सर्वाधिक चर्चेची लढत ठरली अमेठीची. भाजपच्या प्रभावशाली नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा नशीब आजमावतात. राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांना भाजपने 2014 मध्ये उभा केलं होतं, त्यामुळे संपूर्ण देशभरात त्यांचं नाव झालं होतं. पण पहिल्या वेळी त्यांना राहुल गांधींकडून हार पत्करावी लागली होती. तर 2019च्या निवडणुकीत मात्र स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला आणि अमेठीतून गांधी घराण्याचा खासदार होण्याची परंपरा खंडित झाली. या विजयाने पक्षामध्ये सुद्धा त्यांचं वजन वाढलं. यावेळी राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी आपल्या आईचा पारंपरिक मतदारसंघ रायबरेलीतून लढण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळे स्मृती इराणी यांचा सामना काँग्रेस नेते किशोरीलाल शर्मा यांच्याशी झालाय. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून शर्मा यांना या मतदारसंघाचा परिचय आहे. त्यांनी इराणी यांना चांगलीच लढत दिल्याचं बोललं जात आहे. तिसरी सर्वात महत्त्वाची लढत लखनौची होती.
तिथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रिंगणामध्ये होते। यूपीतील राजधानीत त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे मतदारांमध्ये राजनाथ सिंह यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण होतं। आता राहुल गांधी यांच्यात झालेलं परिवर्तन हे इंडिया आघाडीला बळ देणारं ठरतंय। यावेळच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली असल्याने त्यांच्यातील हा बदल काँग्रेससाठी आश्चर्यकारक सुद्धा ठरला। नागरिकांशी निगडित मुद्दे त्यांनी प्रचारामध्ये आणल्याचं दिसून आलं। केरळमधील वायनाड व्यतिरिक्त रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या या निर्णयाने राज्यामध्ये सुप्तावस्थेत असलेली काँग्रेस सक्रिय सुद्धा झाली। यूपीमध्ये काँग्रेस 80 पैकी केवळ 17 जागा लढवतीये। मात्र इंडिया आघाडीतील समाजवादी पक्षासाठी त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला। राज्यातील कानाकोपऱ्यात तळागाळात समाजवादी पक्षाची मुळं पोहोचलेली आहेत। राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या झालेल्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा वाऱ्याचा रोख दाखवून देणारा ठरलाय। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्ता काळात विविध सरकारी नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पेपर फुटणे आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या घटनांनी राज्यातील तरुणांमध्ये संतप्त भावना आहे। त्यामुळे उर्वरित 27 जागांसाठी होणाऱ्या मतदानात याचं प्रतिबिंब उमटणार असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपची गणितं बिघडू शकतात। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।